अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रिय मित्रांनो, अल्लाहची रहमत आणि बरकत तुमच्यावर असो। आज आपण पाहणार आहोत जे आपण एक जे पवित्र कुराण आहे त्याच्यामधलं जे सूरे बकरा आहे, तर त्याच्यामधले काही आयत आपण पाहणार आहोत। म्हणजे जे आपण मागचे जे बघितले होते काही श्लोक किंवा आयत, त्याच्या पुढचे जे आहेत आता आपल्याला ते बघायचे आहेत। तर आता इथे जे तुम्हाला बोर्डवर दिसते त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जो अल्लाह आहे तो काय अशा लोकांबद्दल काय सांगतो किंवा काय म्हणतो। आता जर तुम्ही इथे बघितलं तर इथे दिलेलं आहे की जे लोक अल्लाह आणि त्यांचे जे पैगंबर आहेत किंवा जे त्यांचे म्हणजे पवित्र ग्रंथ आहे तर त्याला नकार देतात, तर त्या लोकांबद्दल इथे असं म्हटलेलं आहे की अल्लाहने त्यांच्या हृदयावर आणि त्यांच्या कानांवर काय केलं आहे, मोहर लावलेली आहे। आता मोहर लावलेली आहे म्हणजे आता जे सत्य आहे ते त्यांना समजणार नाही, जे खरं जे सरळ मार्ग आहे ते त्यांना मिळणार नाही। म्हणजे वास्तवात जे मार्गदर्शन आहे जीवनात ते भेटणार नाही। आणि हे त्यांच्यामुळेच असं झालं, कारण त्यांनी जे सत्य आहे त्याला नकार दिला आणि त्याच्यामुळे अल्लाहने काय केलं की त्यांच्या हृदयावर आणि त्यांच्या कानांवर मोहर लावून टाकली। आता त्यांना जे खरा मार्ग आहे ते कधीच भेटणार नाही जीवनात आणि ते कधीच म्हणजे यशस्वी जीवनात होणार नाही। आता पुढे अल्लाहने असं म्हटलं आहे की त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडलेला आहे। म्हणजे जे खरं जे आहे आणि खोटं जे काय आहे आणि खरं काय आहे यांच्यामधलं फरक त्यांना कळत नाही आहे, किंवा त्यांना समजून सुद्धा त्यांनी काय केलं की जे सत्य होतं त्याला नकार दिलं आणि त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी असं केलं आणि त्याच्यामुळे ते आता म्हणजे गफलतमध्ये आहेत आणि त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडलेला आहे असं अल्लाहने इथे म्हटलेलं आहे। त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर अल्लाह सुब्हानहू व तआला म्हणतात की हे जे असे लोक आहेत तर यांच्यासाठी खूप भयंकर आणि मोठं जे आहे ते अजाब आहे, किंवा मोठं आणि भयंकर त्यांच्यासाठी मोठे भयंकर यातना आहे जे त्यांना सहन करावे लागणार आहे। कारण त्यांनी सर्व काही समजत होतं, त्यांना कळत होतं, तरी त्यांनी काय केलं, सत्याला नकार दिला। आता पुढे जर आपण बघितलं तर इथे असं सांगितलेलं आहे की काही लोक असे आहेत जे काय करतात की असं म्हणतात की आम्ही जे ईमान आहे ते आम्ही ईमान राखले आहे असं ते म्हणतात। कोणावर? अल्लाहवर सुद्धा। आणि ते म्हणतात आमचं ईमान आहे जे अंतिम दिवस आहे त्याच्यावर सुद्धा। परंतु अल्लाह असं म्हणतो की हे लोक जे आहेत हे खोटे आहेत, लबाड आहेत आणि हे जे लोक आहेत ते म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी
म्हणजे इथे जीवनात असं करतात की ते म्हणतात की आम्ही इमान ठेवतो अल्लावर आणि अंतिम दिवसावर. पण अल्लाह असं म्हणतो की हे लोक कधीच इमान वाले नव्हते आणि ते कधीच खरं पाहता म्हणजे ते इमानधारक नाहीत असं अल्लाह म्हणतो. तर हे दांभिक लोक आहेत किंवा ज्याला आपण मुनाफिक म्हणतो, हे मुनाफिक लोक आहेत जे असं करतात. आणि पुढे असं म्हटलं आहे यांच्याबद्दल की या दांभिक किंवा मुनाफिक लोकांना असं वाटतं की हे लोक अल्लाहला आणि जे लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणजे इमान राखणारे लोक, तर हे लोक असं विचार करतात की हे अल्लाहला आणि इमान राखणाऱ्या लोकांना धोका देतात. पण वास्तविक पाहता जर आपण बघितलं तर अल्लाह म्हणतो की ही त्यांची चूक आहे. कारण हे लोक अल्लाह आणि इमान राखणाऱ्या लोकांना धोका देत नाही, पण वास्तविक जर आपण बघितलं तर हे मुनाफिक जे लोक आहेत किंवा दांभिक जे लोक आहेत ते स्वतःला धोका देतात, पण त्यांना त्याची समज नाही. म्हणजे ते असं विचार करतात की असं खोटं बोलून ते खूप इथे जीवनात खूप फायदा मिळवणार आणि खूप त्यांना यश मिळणार, परंतु आणि त्यांना असं वाटतं की ते वाल्यांचं नुकसान करत आहेत किंवा त्यांना म्हणजे धोका देत आहे. पण अल्लाह असं म्हणतो की हे लोक स्वतःला धोका देत आहेत. कारण हे शेवटी जर यांचं शेवट जर आपण बघितलं या लोकांचं, तर यांचं शेवट जे आहे ते खूप भयंकर आहे. कारण त्यांनी स्वतःला धोक्यात ठेवलं जीवनात, म्हणजे त्यांचं गैरसमज होतं आणि जे चुकीचा मार्ग होता ज्याच्यावर ते चालत होते, त्यांना असं वाटलं की ते यश त्यांना मिळणार आहे. आणि जे सत्याचा मार्ग होता ते त्यांनी सोडून दिलं. त्यांना असं वाटलं की त्या मार्गावर चालून त्यांना इथे फायदा मिळणार नाही किंवा त्यांचं नुकसान होणार. पण वास्तविकता जर आपण जे मृत्यूनंतरचं जीवन आहे त्याच्याबद्दल जर विचार केला तर या लोकांनी तिथल्या जीवनाचं नुकसान करून घेतलं आणि इथलं पण नुकसान करून घेतलं. आता त्यांना इथे सुद्धा काही फायदा मिळणार नाही आणि तिथे तर त्यांना खूप यातना आणि मोठा भयंकर अजाब सहन करावा लागेल. तर मी आशा करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी चांगली शिकवण मिळाली असेल. तर असेच व्हिडिओज आपण पुढे बघू. तर आता याच्या पुढचे जे काही आयत किंवा श्लोक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. तर आपण आता याच्या पुढचं जे भाग आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जझाकल्लाह. अस्सलाम.